जीवनाला दुःखाचा तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजेच तडजोड होय. तडजोड हेच जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो. तोडफोड करायला अक्कल लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र शहाणपण लागते. जगातील मोठं सत्य हे आहे की लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात, परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात. हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. काय बोलावे हे ज्ञान ठरवते. कसे बोलावे हे कौशल्य ठरवते. किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवतो. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते. कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये, कारण प्रत्येक जण आपापल्या संकटाशी आपल्या पद्धतीने झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपविता येतात तर काहींना नाही. नंतर करता करता आयुष्य निघून जाईल. मग मागे वळून पाहिलं तर जीवन जगायचं राहून गेलं असं वाटू नये म्हणून स्वतःसाठी जगा, कारण स्वतःसाठीही जगण्यात वेगळाच आनंद असतो. माणूस ह्या दोन अवस्थेत अतिशय असहाय्य असतो. दुःख विकू शकत नाही आणि सुख विकत घेऊ शकत नाही. हे दोन्ही पण आपल्याला आपल्या कर्मानुसार भेटतात. एखाद्याचं कौतुक किती करायचं तेवढं करा, पण अपमान विचारपूर्वक करा, कारण अपमान हे कर्ज आहे जे प्रत्येक जण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो. पैसे वाटल्याने पैसे कमी होतात, पण आनंद वाटल्याने आनंद कधीच कमी होत नाही, उलट आनंद वाढतो. म्हणून आनंदी माणूस हा जगातला श्रीमंत माणूस असतो. आशा आणि विश्वास ठेवणं कधीही चुकीचे नसते. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. झाडाच्या खाली घातलेले पाणी सर्वात उंच पानापर्यंत पोहोचते. त्याच प्रकारे प्रेमपूर्वक निस्वार्थ केलेले कर्म परमेश्वरापर्यंत पोहोचतात. सेवा सर्वांची करा, पण अपेक्षा कोणाकडूनही करू नका, कारण सेवेची खरी परतफेड परमेश्वरच करू शकतो, माणूस नाही. जीवनामध्ये प्रत्येक वेळी सल्ल्याची गरज नसते. कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान व समजून घेणाऱ्या हृदयाची देखील गरज असते. आपण जे बोलतो ते शब्द असतात, जे बोलत नाही ती भावना असते, आणि जे बोलायचे असते पण बोलता येत नाही ती असते मर्यादा. वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे, म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका. दोन्ही बदलणार आहे. आजची वस्तुस्थिती अशी आहे. घरं मोठी पण कुटुंब छोटी. भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब. दर्जेदार औषधं पण आरोग्य ढासळलेलं. चंद्रावर पोहोचले पण शेजाऱ्याशी ओळख नाही. प्रचंड पैसा पण मनशांती नाही. उच्च बुद्ध्यांक पण भावनांक खालावलेला. माहिती खूप पण शहाणपण नाही. आणि माणसं भरपूर पण माणुसकीच नाही. संस्काराच्या तालमीत शिकलेले डाव माणसांना जीवनात कधीच हारू देत नाही. कोणते कपडे घातले तर मी छान दिसेन हा विचार तर आपण रोजच करतो, परंतु कोणतं चांगलं कर्म केल्यामुळे मी इतरांना आवडेन हाच विचार समाजात परिवर्तन घडवू शकतो. आदर्श व समाधान हीच संस्काराची शिदोरी होय. माणसाला घागर भरून सुख दिलं अन एक थेंब दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही दुःखाची चव सांगत बसतो. घावघर भर सुखाला मात्र विसरून जातो.
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकटे ही क्षणभंगूर आहेत, त्यांचा सामना करा. आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा. जीवन हे असंच असतं, थोडंसं सोसायचं, बरंचसं भोगायचं असतं. ओल्या पापण्या मिटून ओठांनी हसायचं असतं. सुखाबरोबरच दुःखालाही झेलायचं असतं. स्वतःला विसरून साऱ्यांमध्ये मिसळायचं असतं. जीवन हे असंच असतं. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.